नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील गोल्डन फ्लॉवर स्कूल या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी दामिनी पथकाचं एक मार्गदर्शन होतं. अनेक महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. नक्की काय म्हणाले दामिनी पथक आणि काय होत्या महिलांच्या तक्रारी किंवा काय समस्या याच्याबद्दल आपण लवकरच जाणून घेणार आहोत. पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक आणि इथं आलेल्या सर्व महिलांचे मनापासून आभार मानते. आणि आता जे आपल्या समाजामध्ये जो काही प्रकार घडत आहे हा प्रकार आम्ही आपल्या तळेगावामध्ये तरी घडणार नाही याची दक्षता घेणार आहोत. आणि आपल्या तळेगावचे सर्व पोलीस आपल्या तळेगावातल्या महिला सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सदैव कार्य करणार आहेत. असा कुठलाही चुकीचा प्रकार आपल्या महिलांसोबत घडणार नाही यासाठी आम्ही नेहमी सतर्क आणि दक्ष राहणार आहोत. महिलांसाठी महत्त्वाची माहिती देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. तुम्ही मुलांना आणि मुलींना कुठे असं एकटं सोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण बऱ्याच महिला बाहेर गावावरून इथं नोकरीसाठी जॉबसाठी आलेल्या असतात आणि मग त्यांना घरात काय होतं, मुलांचे आईवडील दोन्ही जॉबसाठी बाहेर जातात आणि मुलं घरी एकटे पडतात. तर आपलं शेड्यूल बिझी असल्यामुळं मुलांना वेळ देण्यासाठी बऱ्याच आईवडिलांना वेळ मिळत नाही. आणि कधी ड्युटीवरून दमून आल्यानंतर मुलांचं रोजची परिस्थिती काय आहे याचा अंदाज याच्याकडे त्यांचं लक्ष नसतंय. कसं कधी मुलं उदास असतात, कधी चिडचिडेपणा करतात, कधी टेन्शनमध्ये असतात, कधी खूपच आनंदी असतात आपली मुलं. तर आपल्या मुलांच्या या बारीक हावभाव आपल्या लक्षात यायला पाहिजेत. कारण कधी काय होतं, काही मुलींना नवीनच बॉयफ्रेंड मिळतो आणि त्या खूपच आनंदी होतात. अचानकच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावांवरून आपल्या मुलांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण आईवडीलच नाही तर आपण मुलांची मित्रमैत्रीण याप्रमाणे आपलं रिलेशन आपल्या मुलांसोबत पाहिजे, जेणेकरून मुलं त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतील. कधी काय होतं, मुलं काही गोष्टी आईवडिलांना बोलायला सुद्धा घाबरतात आणि बऱ्याच वेळा अशी गोष्ट लक्षात आली, आपली मुलं आपल्या घरात सुद्धा सेफ नसतात. तेव्हा बाहेरच्या समाजाचं तर खूप बाहेरच्या समाजाकडनं अपेक्षा करणं खूप लांबचा विषय. आपल्या घरातच आपली मुलं सेफ आहेत का नाही याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. कधी आपण म्हणतो भाऊ आहे, मामाचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा आहे, चुलता आहे, चुलत भाऊ आहे. त्यामुळे आपण आपल्या मनातही येत नाही कधी का आपली मुलं त्या व्यक्ती आपल्या मुलींसोबत काही चुकीची गोष्ट करत असेल असा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. परंतु आपल्याच घरात आपली मुली सेफ आहेत का नाही याकडे आपलं बारकाईने लक्ष असणं काळाची गरज आहे, आजच्या काळाची गरज आहे. कारण मोबाईलच्या जास्त वापरामुळं समाजात खूप विकृती निर्माण झाल्या. विकृतीच म्हणावं लागेल त्यांना. मोबाईलचा अतिवापर, मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ वगैरे पाहून आजकाल हल्लीच्या मुलांमध्ये काय डोक्यात विचार करते आपण सांगू शकत नाही. मुलांवर सुद्धा, मुलींवरच नाही तर समाजात मुलांवर सुद्धा, छोट्या मुलांवर सुद्धा बलात्कार होतात. त्या सुद्धा छोटा आहे, मुलगा आहे तो, त्याला कोणी काय करणार नाही. पण मुलं सुद्धा सेफ नाही आहेत. मुलांवर सुद्धा अन्याय होतोय. मुलगा असो मुलगी असो, आईवडिलांचं मुलांवरती बारकाईने लक्ष असणं खूप गरजेचं आहे. तसंच आम्ही आता पेट्रोलिंग दरम्यान गार्डनला व्हिजिट देतो, शाळा कॉलेजला व्हिजिट देतो. तर लहान मुलं मुली शाळेत न जाता गार्डनमध्ये मिळून येतात आणि त्यांच्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न करतो. तर मग फोन केल्यावरती आईवडिलांचा रिप्लाय कसा असतो, ठीक आहे ना, असं द्या गार्डनमध्ये काय फरक पडतं, त्यांचं वय कम्प्लीट आहे. मग वय कम्प्लीट असतं तरी त्या गोष्टी आईवडिलांनाच काही आईवडीलच मुलांना प्रोत्साहित करतात नाही का, ठीक आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. मग तरी काय होतं, आज निर्भयाचा प्रकार सर्वांना माहिती आहे. ते पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच होते. पण रात्री बेरात्री जर असं आपण फिरत असो तर काही आपल्या आजूबाजूला व्यसनी लोक असतात, दारुडी लोक असतात. गार्डनमध्ये ज्यावेळेस तुमची मुलं मुली अशी काही तिथं शाळे करत असतात, काही आईवडिलांचं त्या गोष्टीला मान्यता असते. ठीक आहे, तुमची मान्यता आहे, तुमच्या मुलांना तुम्ही फ्रीडम देताय, मुलं फिरताय गार्डनमध्ये मुलींसोबत किंवा मुलांसोबत फिरताय. पण ह्या गोष्टी शहराची 4 मुलं पाहत असतात ना, ते काय चाळे करतात किंवा काय करतात.
नंतर त्याचाच त्यांच्यावरती दुष्परिणाम होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगत असतो वेळोवेळी का तुम्ही काही असतील चाळे किंवा असतील वर्तन गार्डनमध्ये वगैरे करत जाऊ नका, जेणेकरून काही बाकीची ती मुलं आहेत, व्यसनी मुलं किंवा काही तुमच्यावर लक्ष ठेवून असणारी मुलं आहेत, ते तुमचा कधी पाठलाग करतील किंवा ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तरी काही चुकीचं वर्तन करू नये आपल्या मुलांनी. याकडे पालकांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. हल्लीच्या काळाचा आणि समाजाचा विचार करता पालक आई वडील सतर्क होणे खूप गरजेचे आहे. कधी कधी मुलीच्या वडिलांकडून सुद्धा मुलीवर अन्याय होतोय. जर घरातील व्यक्ती एक वडील जर आपल्या मुलींसोबत असं वर्तन करत असतील, भरपूर वडिलांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले, तर समाजात कधी काय होईल, कोणती गोष्ट होईल सांगू शकत नाही. आम्ही पोलीस स्टेशनकडनं पेट्रोलिंग खूप वाढवलेली आहे. तळेगाव पोलीस स्टेशनमधून महिला पोलीस ग्रामीण मार्शल नेमण्यात आले, जेणेकरून हद्दीत वेळोवेळी पेट्रोलिंग करून कुठं काही प्रकार जर निदर्शनास आला तर आम्ही लगेच तात्काळ त्यांच्या कुटुंबीय मुलांच्या आईवडिलांशी कॉन्टॅक्ट करून मुलांबद्दल बातमी देतो की तुमची मुलं अशा ठिकाणी असे चुकीचं वर्तन करताय. त्याबद्दल पालकांनी सुद्धा सतर्क राहून मुलांवरती योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. आम्हाला असं नाही म्हणायचं की मुलं चुकीची गोष्ट करताय मग लगेच तुम्ही त्यांना शिक्षा द्या. काही गोष्टी प्रेमाने समजावून सांगून ही गोष्ट चुकते किंवा काय मित्र आणि मैत्रीण बनवून मुलांचं तुम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. कधी कधी मुलांचं वयानुसार त्यांचा चिडचिडेपणा वाढतो, त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये आणि सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न आईवडिलांनी केला पाहिजे. त्यांचं एक वय असतं, त्या वयामध्ये त्यांच्याकडनं काही चुका होऊ शकतात, तर त्यांना योग्य रीतीने हाताळण्याचा प्रयत्न करा. नुसतं काम आणि कधी कधी आपल्या घरातच आपणच म्हणजे काही महिलासुद्धा चुकीचं वागतात, हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. कधी कधी काही महिलांचं लक्ष मोबाईलमध्ये जास्त झालं असतं. तुम्ही पाहत असाल, रील्स पाहत असाल किंवा मोबाईल पाहत असाल, स्वयंपाक करताना सुद्धा महिलांना मोबाईल लागतोय. तर आपणच जर मोबाईलच्या एवढ्या आहारी गेलो तर आपल्या मुलांनी आपल्याकडनं काय शिकायचं आहे. मोबाईलचा वापर तुम्ही स्वतः कमी करा आणि तुमच्या मुलांना तर मोबाईल अजिबात देऊ नका. मोबाईल पूर्वी मोबाईल होता का, कधी सर्व काही व्यवस्थित चालू होतं. आता आपल्याला जेवताना मोबाईल पाहिजे, स्वयंपाक करताना मोबाईल पाहिजे, प्रत्येक गोष्टीसोबत मोबाईलच असतो. आणि आपणच जर एवढ्या प्रमाणात मोबाईल वापरत असाल तर आपली मुलंही तेच करतात. जेवताना मोबाईल पाहिजे, झोपेपर्यंत त्यांना मोबाईल लागतो. तर मोबाईलचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करा आणि मुलांना नाही का एकटं सोडू नका. जसं मुलं कधी काही मोठी मुलं झाली का तुम्ही लोक बिंदास असतात, आता मुलगा मोठा झाला आहे, काही लक्ष ठेवायची गरज नाही. रात्री 11, 12 वाजेपर्यंत मुलं घराच्या बाहेर असतात. तर तो कुठं जातोय, काय करतो, इतका वेळ कुठं होता, ट्युशनला गेलाय का नाही. तुम्हाला वाटतं मुलं ट्युशनला गेलाय, सोडलाय ट्युशनला, गेला असेल ट्युशनला, पण तो ट्युशनला पोहोचलाय का नाही याची पण खात्री करणं एक आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलगा ट्युशनला गेलाय मग तो ट्युशन अटेंड करतोय का बाहेर फिरतोय हे पाहणं पॅरेंट्सचं कर्तव्य आहे. आणि कधी काय होतं, आपला मुलगा चुकीच्या गोष्टी करत असेल तरी त्या आईवडिलांना मान्य असतात नाही का. आम्ही म्हणतो तुमचा मुलगा ह्या मुलीसोबत फिरतोय तर ठीक आहे ना, असू द्या, फिरू द्या, असं पण लोकांचे रिप्लाय येतात. पण त्याच ठिकाणी जर तुमच्या मुलीसोबत एखादा मुलगा फिरत असेल तर आपल्या मुलीसोबत जर असा काही आपल्या मुलीला घेऊन जर दुसरा मुलगा फिरत असेल तर ही गोष्ट तुम्ही मान्य करशाल का. जर मुलाला तुम्ही कधी मुलांना फ्रीडम दिला जातोय, ठीक आहे मुलीला घेऊन फिरतोय, फिर एक झाली का दुसरी झाली तिसरी, आईवडिलांना काही गोष्टींचा फरक पडत नाही. पण ज्यावेळेस त्यांच्या मुलीसोबत हा प्रकार घडेल तर तो चुकीचा आहे. जर आपला मुलगा जर कुठं चुकत असेल तर त्याला समजावणं आपलं कर्तव्य आहे. विनाकारण एखाद्या गोष्टीत जर अडकला किंवा 18 वर्षाच्या खालील मुलीवरती जर असं काही अन्याय होत असेल, घरातून होत असेल, जसं तुमच्या घरातून एखादी मुलगी सेफ नसेल आणि तिचं वय 18 वर्ष कंप्लीट नसेल आणि ही गोष्ट आईवडिलांना माहीत आहे आणि आईवडिलांनी ही गोष्ट लपवून ठेवली का आपली मुलगी आपल्या घरात सेफ नाही आहे, तिच्यावरती तिच्या भावाने किंवा वडिलांनी किंवा चुलत्याने किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीने एखाद्या लहान मुलीवर अन्याय केलेला असेल आणि ती गोष्ट तुम्ही लपवून ठेवली, ज्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि त्यांनी ती गोष्ट लपवून ठेवली तर त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल होत आहेत. जर ती व्यक्ती मुलीची आई असेल, वडील असेल, बहीण असेल किंवा कोणी असेल
ती व्यक्ती समजदार आहे आणि तिला ही सर्व गोष्ट माहीत आहे का घरात आपल्याच मुलीवर अन्याय चाललाय आणि तिनं ती गोष्ट लपवून ठेवली, तर आई वडिलांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले घडतोय. आणि शिक्षकांनी अशा गोष्टी जर उघडकीस आणून दिल्या नाही तर शिक्षकांवरती सुद्धा गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे अशा काही गोष्टी जर आपल्या घरात घडत असेल तर आपण त्यावरती लवकर कारवाई केली पाहिजे, काहीतरी त्याची दक्षता घेतली पाहिजे. मुलांवरती बारकाईने लक्ष ठेवणं खूप काळाची गरज आहे. वारंवार मी हेच सांगणार तुम्हाला का आपल्या मुलांवरती बारकाईने म्हणजे खेळताना घरातून बाहेर जरी मुलगा गेला आहे तर तो कुठं खेळतोय, कोणासोबत खेळतोय, कोणत्या विषयावर खेळतोय, त्यांची चर्चा कोणत्या विषयावर चालती, ह्या बारीक सारीक गोष्टींवर आपलं लक्ष असायला पाहिजे. त्यांचे हावभाव वगैरे. आणि मोबाईल पाहायला तुम्ही देतात मुलांना, पण मुलं मोबाईलमध्ये काय पाहतात किंवा काय चालतंय, कोणासोबत चॅटिंग करताय का, कुठं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामार्फत सुद्धा मुलांना ब्लॅकमेल केलं जातं आहे, नाही का. मुलींना सुद्धा यामार्फत ब्लॅकमेल केलं जातं आहे. मुलींचा स्वभाव कसा असतो, हळवा असतो. मुली जास्त कुठल्याही गोष्टीला लगेच भावूक होतात, लगेच फसतात. त्यामुळं आजकाल कॉलेजमध्ये जाताना येताना मुलं सहज फसवतात. व्हॉट्सअपला, फेसबुकला मेसेज करणार, हाय हॅलो, सुरुवातीला त्यांची चॅटिंग सुरू होणार, नंतर ती चॅटिंग खूप पुढं जाऊन व्हिडिओ कॉल होणार, नंतर त्यांच्याकडनं काही चुकीच्या गोष्टीसुद्धा त्यामार्फत मोबाईलमार्फत झालेल्या असतात आणि त्याचाच व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून त्या मुलींना ब्लॅकमेलसुद्धा केलं जाते. जर आपली मुलगी चुकलेली असेल, आपल्या लक्षात आलं तर त्यावेळेस तिला कशा प्रकारे हाताळलं पाहिजे. तिला लगेच हाणून मारून शिक्षा देण्यात काही अर्थ नाही. एखादी गोष्ट तिच्याकडनं कळत नकळत चूक झाली असेल तर त्यातनं तिला सुधारण्याची संधी देणंसुद्धा आईवडिलांचं काम आहे. आणि जो कोणी मुलगा तिच्यावर अन्याय केलेला आहे त्या मुलावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार दिली पाहिजे. आणि तुम्हाला म्हणजे आजूबाजूला अशा काही व्यक्ती दिसल्या, म्हणजे स्वतःच्या घरात जरी नसेल, आजूबाजूला काही जर मुलींवर, महिलांवर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा मदत करणं एक समाजाचं काम आहे, नाही का. आपल्या आजूबाजूला जर अशा काही व्यक्ती दिसून आल्या, तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी करताना काही मुलं दिसून आले, काही व्यक्ती दिसून आल्या, तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची किंवा त्या व्यक्तींबद्दल तुम्ही माहिती कळवायची, जेणेकरून समाजात कुठल्याही व्यक्तीवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. जर कुणाला काही अडचणी असतील किंवा काही विचारायचं असेल, आता मला विचारलं तरी चालेल, किंवा दामिनी पथकाकडनं तुम्हाला काही अपेक्षा असतील किंवा दामिनी पथकाचं काम तुम्हाला कसं वाटतंय किंवा दामिनी पथकाकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवताय, जसं आम्ही अजून कामामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे आणि आमचं काम तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगू शकता. मला कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम असला जसं तर मुलं बुलेट घेऊन येतात शाळेत. म्हणजे खूप वेगळाच प्रकार चालू आहे सध्या शाळेमध्ये. बुलेट आणायचं, सायलेन्सर वाजवायचं आणि जिथं मुलींचा स्टॉप आहे तिथून विनाकारण गाडीचा आवाज करत जायचं. बुलेटच पाहिजे आणि बुलेट मिळतात कुठे सर्व मुलांना हेच समजत नाही. जवळपास शाळेतील 50% मुलं बुलेटच घेऊन येतात. एका शाळेत तर एकदा असं झालेलं आहे, बुलेट आणू नका शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं तर तो ट्रॅक्टर घेऊन आला डायरेक्ट. म्हणजे आईवडील आता ही मुलं काय कुठून डायरेक्ट अवेलेबल होतं कसं त्यांना, म्हणजे तुम्ही लोकच देतात ना, आईवडीलच मुलांना बुलेट, गाड्या जे काय आहे ते उपलब्ध करून देत आहेत. मुलांचं हे लाड आहे ना, लाड खूप प्रमाणात वाढले. मुलांचा लाड जरा कमी करा. कुठल्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजे, कुठल्या नाही दिल्या पाहिजे. जसं एक वय असते, मुलांना तुम्ही 5वी 6वीला जाईपर्यंत मारलं पाहिजे. त्यांचं चुकलं तर तुम्ही तोपर्यंत त्यांना मारलं पाहिजे, पण तोपर्यंत तुम्ही त्यांचं लाडच करत असतात. मारायचं नाही, चुकला तरी मारायचं नाही. लहान मुलाला तुम्ही आता मारायचं पण एक वय असतंय, तुम्ही त्या वयात त्यांना हाना मारा, त्याच वयात ते घडणार आहेत. आणि नंतर एक लिमिट क्रॉस झालं त्यानंतर तुम्ही त्यांना मारू शकत नाही. पण वेळ अशी की मोठं झाल्यावर मारायची वेळ येते, लहानपणी मारलेलं नसते. असं पण नाही घडायला पाहिजे, कारण मुलं 9वी 10वीला 11वी 12वीला गेली का खूप चुका करायला लागतात आणि आपल्याला असं लक्षात येतं त्याचं लाड, आपण जे लाड दिलं त्याला, ते लाडाचं प्रमाण वाढल्यामुळं तो पूर्णपणे बिघडलेला असतो आणि तेव्हा त्याला एक चापट जरी मारली सहन नाही होत त्याला. मग मार खाण्याचं पण एक वय असते. ज्यावेळेस तो आता लहान आहे त्याला मारलं पण पाहिजे. ज्यावेळेस त्याच्याकडून काही मोठी चूक होईल त्यावेळेस त्याला थोडीफार शिक्षाही दिली पाहिजे, पण ती त्या वयानुसार दिली पाहिजे. लहान मुलांना मारलेलं समजतं, बोललेलं, म्हणजे तुम्ही त्या वयात त्यांना जी काही शिक्षा द्याल ती त्यांच्या लक्षात राहते आणि ती चूक ते पुन्हा पुन्हा करत नाही. त्यामुळे लहान मुलांवरती
तुम्ही लहान मुलांना लाड पण द्या आणि घडवण्याचा प्रयत्न करा. संस्कार, संस्कृती, आपली संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती खूप चांगली आहे. आपल्या शिवाजी महाराजांनी नेहमी महिलांचा आदर केला आहे, महिलांना बहिणी समान मानलं आहे. ही शिकवण आपल्या मुलांना द्या. कारण आपण आता मुलं खूप भयानक परिस्थिती, आम्ही ज्यावेळेस पेट्रोलिंग करतो, शाळा कॉलेजला व्हिजिट मारतो, मुलांचे विचार आणि मुलांचं वागणं इतकं भयानक आहे ना का आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही मुलींबद्दल. कुठली मुलगी, आता प्रत्येक मुलीला बॉयफ्रेंड आहे, प्रत्येक मुलाला गर्लफ्रेंड आहे, ठीक आहे, पण त्यांचं वय नाही येते आणि ह्याची कल्पना आईवडिलांना माहीत पण नाही का आपल्या मुली काय करतात, आपली मुलं काय करतात. आणि ही परिस्थिती कशामुळे निर्माण होते? आईवडिलांचं दुर्लक्षच म्हणा लागेल किंवा आईवडिलांचं लक्ष कमी पडतं आहे. कुठेतरी आपली संस्कृती कमी पडते किंवा आपली संस्कृती चुकीचा मार्ग, संस्कृती बिघडायला लागली असंच म्हणायला लागेल. संस्कृती राहिलीच नाही. महाराष्ट्र संस्कृती, आपली भारतीय संस्कृती खूप, भारतामध्ये आता रामायण झालं, महाभारत झालं, खूप मोठे मोठे म्हणजे देवांनी सुद्धा काय काय महाभारतातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात, रामायणातून शिकायला भेटतात, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांकडनं सुद्धा खूप काही शिकायला मिळते. मग तुम्ही मुलांना ह्या गोष्टी का नाही समजावून सांगत? जसं तुम्ही त्यांना जरा धार्मिक गोष्टीकडे जरा वळवलं तर त्यांच्याकडनं मला वाटतं हे विकृती समाजातली जरा म्हणजे वाईट विचार येणं जरा कमी पडत. महाभारताबद्दल, देवाबद्दल, म्हणजे आपल्या रामदासांचे मनाचे श्लोक आहे, मनावरती कसं कंट्रोल ठेवलं पाहिजे. कारण 10वी-11वी नंतर मुलांचे विचार बदलायला सुरुवात होती. जसं 10वी-11वी नंतर मुलं थोडे चेंजेस झालेले दिसून येतात, पण त्यावेळेस त्यांना जरा मनावरती कंट्रोल कसं ठेवायचं. रामदासांचे श्लोक आहे, मनाचे श्लोक, सकाळ संध्याकाळ तुम्ही त्यांना देवपूजा करायला लावली किंवा धार्मिक गोष्टीकडे वळवलं तर ते थोडंफार तरी त्यांचं. आणि मुलांना तुम्ही बिझी ठेवा. मुलांना जेवढं तुम्ही बिझी ठेवाल तेवढं त्यांना मोबाईलचा नाद कमी होईल आणि फालतू गोष्टी त्यांना समजणार नाही आहेत. मुलींना तुम्ही डान्सचे क्लास लावतात, भरपूर मुलींना डान्सचे क्लास आहे, ठीक आहे, डान्स एक कला आहे किंवा ते पण एक कला आहे, ती पण शिकलं पाहिजे. परंतु डान्स क्लास जसा लावता तुम्ही तसं कराटे क्लास लावा मुलींना. कराटे क्लासातनं मुली स्वतःचं संरक्षण कसं करू शकतील? मुली भविष्यात खूप मोठी आणि खूप काळाची गरज आहे. मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतःच केलं पाहिजे. कुठलीही परिस्थिती असो, कशीही परिस्थिती असो, किती खतरनाक परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीत मुली स्वतःचं संरक्षण करू शकतील. त्यासाठी त्यांना तुम्ही त्यांचं फिटनेसकडे लक्ष द्या, त्यांना रनिंग करायला लावा, थोडंसं एक्सरसाइजची सवय लावा. एक्सरसाइजची सवय म्हणजे मुलींना पाहिजे नच. आता पूर्वी कसं होतं, मुलं जिमला जायचे, मुलं जिम करतात, फिटनेस बनवतात, पण मुली का नाही बनवू शकत? म्हणजे जी कामं मुलं करतात ती कामं आज प्रत्येक क्षेत्रात मुली करतात. तर मुलींनी सुद्धा आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, आपली तब्येत सांभाळण्याचं काय हे केलं पाहिजे. सकाळचं त्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं असं शेड्यूल पाहिजे का त्यात त्यांना एक्सरसाइजला वेळ मिळाला पाहिजे. सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असा मुलींचा सर्वांगीण विकास जर घडला तर मुली कुठल्याही क्षेत्रात नाही का कशी वेळ आली तरी स्वतःला तिथं सिद्ध करू शकतात. मुलगी कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहे. कारण आता ही परिस्थिती पाहून सर्व वातावरणात नाही का असं महिला घाबरल्यात. परंतु प्रत्येक मुलीमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे का आपल्यासोबत जर असं काही झालं तर मी हिंमत करून समोर येणार किंवा ह्या गोष्टीचा सामना करणार. एवढी डेअरिंग प्रत्येक मुलीमध्ये देण्याचं काम पालकांनी करायचं आहे. कारण आईवडील, मित्रमैत्रिणी म्हणजे मित्रमैत्रिणी सारखेच असले पाहिजे मुलांना. आणि बारीक सारीक गोष्टी मुलींनी स्वतःचं रक्षण कसं करायचं आहे. मुलगी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहे. मग इथंच का कमी पडते नाही का? प्रतिकार करायलाच का कमी पडते? कुठल्या क्षेत्रात कमी नाही मुलगी. डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, पोलीस आहे, मोठ्या मोठ्या अधिकारी पदावर मुलगी पोहोचली. मग स्वतःचं संरक्षण करू का नाही शकत ती? आजही 4 मुलं समोर आली तरी त्यांच्यासोबत त्या मुलांना ती म्हणजे हाक लावण्याची तिच्यात हिंमत पाहिजे. एक आवाज जर काढला तरी ती मुलं एक पाऊल मागं सरकली पाहिजे. एवढी डेअरिंग त्या मुलीमध्ये पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, समोरचा प्रसंग असा येतो आणि मुलगी तिथं घाबरूनच जाते. काही झालं तर कुठल्याही वेळेस नाही का आपण घाबरल्यावरती आपली निम्मी ताकद म्हणजे निम्मी पावर आपली कमी होते. ज्यावेळेस कुठलाही प्रसंग असो न घाबरता नाही का मी मुलगी आहे, मी कमी आहे, ही भावना तिच्या मनात कधीच नाही आली पाहिजे. मी मुलगी आहे, मी कमी आहे आणि मी या मुलाला कसा सामना करू, हा विचारच मुलींमधून कमी करून टाकायचा आहे. तर तू मुलगी आहे आणि तू मुलांचा सामना करू शकत नाही, हे खूप चुकीचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही मुलींना शिकवा. आणि मुलांना मुलगा मुलगी काही कमी नाही आहे. मुलीसुद्धा एक्सरसाइज करू द्या, रनिंग करू द्या
आणि फिटनेस असू द्या. आजकाल मुलांच्या तब्येतीत मुलं ह्या गोष्टी करत नाही. मुलं खूप व्यसनांच्या आहारी गेले. गांजा, ड्रग्स, MD, दारू पिताना भरपूर मुलं दिसतात. म्हणजे आता मुलांचं प्रमाण इतकं व्यसनाच्या आहारी गेलेलं दिसतंय, कारण आईवडिलांना खरंच त्याची कल्पना नाही आहे. आपल्या असंच समजता येते, पण तीच मुलं गार्डनमध्ये गांजा वडताना दिसत आहेत, ड्रग्स करताना दिसत आहेत. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं त्यांना व्यसन लागलेलं आहे. पण मुलीसुद्धा हल्ली काही मुली सिगारेट ओढत आहेत. सिगारेट म्हणजे आमच्या मुली मॉडर्न आहेत. त्या सिगारेट ओढलं मग काय झालं, मुलं ओढतात मग आम्ही पण ओढल्याने काय झालं, असाही प्रकार आहे. तर ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्या मुलींच्या, काय चांगलं आहे काय वाईट आहे, आपली संस्कृती काय आहे, आपले म्हणजे जरा धार्मिक गोष्टींकडे मुलांना वळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मुलांची मानसिकता नेहमी पॉझिटिव्ह राहील, चांगली राहील आणि चुकीच्या गोष्टी घडण्यापासून कमी होतील. कुणाच्या काही अडचणी असतील, कुणाचे काही प्रश्न असतील विचारले तरी चालतील. थँक्यू ताई. खरं तर आज आपण या ठिकाणी जमलो आहोत त्या एका घटनेच्या निषेधार्थ. सर्वांना माहीतच आहे की आपण कोलकाता न्यूज ऐकली आहे का? सगळ्यांनी ऐकली. या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींना आणि मैत्रिणींना माझा सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय. माझा सकल मराठा बांधव हा आपल्या आई बहिणीच्या अस्मितेसाठी आणि न्याय हक्कासाठी आज 300 ते 400 वर्षानंतर आपण एवढ्या महिला एकत्र आलो आहोत. आमच्या महाराष्ट्रभूमीचा इतिहास आम्हाला काय सांगतो आहे? आमच्या महाराष्ट्रभूमीचा इतिहास कुणी लिहिला आहे? कुणाला माहीत आहे? आम्ही सगळे निशब्द आहोत. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास कुणी ऐऱ्या-गैऱ्यांनी लिहिलेला नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे शाहिरांच्या डबानं, घोड्यांच्या टापानं, तलवारीच्या पात्यानं आणि मोगलांच्या छाताडानं, हिरव्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं, शिवछत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या लखलखत्या शमशेरीनं या माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. अथांग विश्वात विखुरलेल्या ज्ञानाचा स्वग उघड्या डोळ्यांनी घेऊन अचूक लक्षाचा वेध घेणाऱ्या एकलव्याप्रमाणे माझ्या जिजाऊ सावित्रींनी ह्या माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. पण आज 350 वर्षानंतर ह्या माझ्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? काय आहे? या माझ्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे निर्भया 1, निर्भया 2, निर्भया 3. ह्या निर्भया सतत होत आहेत. आज मॅडमनी बोलताना सांगितलं, या आधीही ताई बोलल्या त्यांनीही सांगितलं की बऱ्याच वेळा अशा घटना घडतात की ज्या घटनेचा सुगावा किंवा ज्या घटना आपण पालकही बऱ्याच वेळा पोलिसांपर्यंत किंवा न्यायालयापर्यंत जाऊच देत नाही. का? तर आमची बदनामी होईल. काय तुला फक्त छेडच तर काढली आहे रस्त्यावर, कशाला सांगते? बोलू नकोस, उद्या लग्न करताना प्रॉब्लेम होईल. नाही सांगत आपण. आपल्या मुलींना आपण घरात दाबतो आहोत. का दाबतो आहोत? तर आपल्या अब्रूची चिंता आहे. आणि ज्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, म्हणजे कोलकाता झालं, बदलापूर झालं, आज बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की मुलींनी कपडे व्यवस्थित घालावेत. काय वय होतं बदलापूरच्या लेकींचं? 3 वर्ष. 3 वर्षाच्या मुलीला तुम्ही साडी घालून शाळेत पाठवणार की नऊवारी घालून डोक्यावर पदर देऊन बसवणार? हे पण माझ्या समाजातल्या विकृत प्रवृत्तींना पटत नाही. वय वर्ष 3 पासून तर वय वर्ष 80पर्यंत मॅडम बलात्कार होत आहे. मग ह्यात तुम्ही मुलींच्या कपड्यांना दोष देणार का? मुलींच्या राहणीमानाला दोष देणार का? आज आपण सांगतो सुनीता विल्यम्स, कल्पना चावला ते प्रतिभाताई पाटील या सगळ्यांसारख्या माझ्या लेखी घडलेल्या आहेत. मग आज जर आपण या प्रवृत्तींना घाबरून जर मुलींना घरात बसवलं तर मुली शिकणार का? नाही शिकणार. माझ्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, नुसत्या महाराष्ट्राचीच नाही तर देशातील प्रत्येक स्त्रीची परिस्थिती हीच आहे. 350 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजींचं राज्य होतं, त्यावेळी जर आया बहिणींच्या अब्रूला धक्का लागला तर त्या नराधामाचा चौरंग करण्याची ताकद देखील ह्याच कायदा व्यवस्थेत
झाली आहे. अनेक अडचणी कायद्याच्या व्यवस्थेत येत आहेत, पण तरीही जर निर्भया 1ला जर आपल्याला न्याय देता येत नसेल तर अशा कितीतरी निर्भया आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात व्हायला वेळ लागणार नाही. कौरव येथे माजले आहेत, पांडवांच्या हाती सत्ता नाही. कौरव येथे माजले आहेत, पांडवांच्या हाती सत्ता नाही. रोजच होते द्रौपदीचं वस्त्रहरण, पण कृष्णाचाच पत्ता नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी कल्याणी पागोरे एका ग्रामीण भागातून म्हणजे जिजाऊंचा माहेरघर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून नोकरीच्या निमित्ताने इथे आलेली आहे. परंतु 2016चा मराठा क्रांती मोर्चा तुम्हा आम्हा सर्वांना आठवत असेल. इतक्या मोठ्या संख्येने आपण मराठा मोर्चा काढले होते. तेव्हा कुठली घटना घडली होती? आठवते? कोपर्डीची घटना. असेच काही दिवसानंतर आपण कोलकात्याची घटना देखील विसरणार आहोत, बदलापूरची देखील विसरणार आहोत. ह्या घटनांचं सत्र एवढं सुरू आहे की अकोला आणि बुलढाणामध्ये सुद्धा ही घटना झालेली आहे. जिजाऊंचं माहेर असलेला सिंदखेड राजा सांगायलाही मान लज्जेने खाली जात आहे, पण जिजाऊंचं माहेरघर असणाऱ्या सिंदखेड राजामध्ये देखील एका छोट्याशा शाळेमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केलेली न्यूज आजच सकाळी वर्तमानपत्रात मी वाचली आहे. मग मुली शाळेत सुरक्षित नाहीत, मुली रस्त्यावर सुरक्षित नाहीत, तर आपण काय केलं पाहिजे? आपण जसं मॅडमनी सांगितलं की तुम्ही मुलींना डान्सचे क्लास लावता, माझ्याही आईने लावलेले, रांगोळी क्लास, शिवण क्लास, मेहंदी क्लास. पण आजकालच्या मुलींना हे क्लास लावण्याची गरज उरली नाही. त्यांना स्वरक्षणाचे धडे आपल्याला द्यायचे आहेत. माझी या सरकारला, इथल्या न्यायव्यवस्थेला कळकळीची विनंती राहील की कुठल्याही प्रकारात, म्हणजे निर्भया 1 असेल, 2 असेल, 3 असेल, अकोल्याचे प्रकरण असेल किंवा बदलापूरचे प्रकरण असेल, या सर्वात आपण योग्य तो न्याय द्यावा, म्हणजे माझ्या बहिणींना न्याय मिळेल. अन्यथा ही माझी जी बांधवांची शांतता आहे, या शांततेला मी वादळापूर्वीची भयानक शांतता असे म्हणण्यास हरकत नाही. एकदा जर हे वादळ पेटून उठलं तर मग हे वादळ कुठे जाईल आणि याचा काय अंत होईल हे मी माझ्या सकल मराठा बांधवांना थांबवू शकणार नाही. बहिणींनो, मी तुम्हा सर्वांना एकच सांगेन की आता रडायचं नाही तर लढायचं आहे. आपल्या मनगटात जशी ताकद आहे की आपण बांगड्या भरू शकतो, तशी ताकद आपल्या मनगटात ठेवली पाहिजे की आपण तलवारीही उचलू शकतो. जाता जाता एवढंच सांगेन की महाराष्ट्राची वाघीण मी माझ्या बहिणींची रक्षक आहे. महाराष्ट्राची वाघीण मी माझ्या बहिणींची रक्षक आहे. दुबळी समजू नका मला, मी जिजाऊंची लेक आहे, मी जिजाऊंची लेक आहे. आणि हाच आत्मविश्वास आपल्याला आपल्या मुलींमध्ये जागवायचा आहे. त्यांना स्वरक्षणाचे धडे द्यायचे आहेत. कुठेतरी एकदा वाचलं होतं की अपनी बेटी को कभी चांद ना बनाओ, अपनी बेटी को कभी चांद ना बनाओ ताकि लोग उसे घूर घूर कर देखें. अपनी बेटी को कभी चांद ना बनाओ ताकि लोग उसे घूर घूर कर देखें. अपनी बेटी को तो सूरज बनाओ ताकि किसी की उसकी तरफ देखने की आग भी ना हो सके, ताकि उसकी तरफ देखने की किसी की आग भी ना हो सके. शेवटी एवढंच सांगेन की आपल्या लेकींना शिकवा की कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या. आणि आज वेळ आली आहे आपल्या महाराष्ट्रांच्या लेकीसाठी एकवटण्याची, त्यांना न्याय मिळवून देण्याची. आयोजकांनी खूप सुंदर असा निषेधार्थ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आपण 1-2 मिनिटं त्या सगळ्यांसाठी मौन पाळून आपण निषेध व्यक्त करूयात. पद्धत म्हणजे आता जवळपास 1-1.5 वर्ष झालं असेल. आपल्या 2 वर्ष होत आले, 2 वर्ष झाले आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत, प्रत्येक शाळेमध्ये दामिनी पथकाची रोज व्हिजिट असते. आता तळेगाव दाभाडे पोलीस आहे, 2 दामिनी पथकामध्ये 4 महिला काम करत आहेत. एक दामिनी पथकामध्ये 2 महिला असतात, म्हणजे मी आणि माझ्यासोबत एक दामिनी असं आमचं एक पथक आहे. आणि अशा दोन पथक आपल्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या अंडर 2 पथकं काम करतात, 4 महिला काम करतात दामिनी पथकात. तर तुम्ही म्हणाल फक्त हे तळेगावाच्या शाळांसाठीच आहेत का? तर नाही. आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये जेवढ्याही शाळा आहेत, तर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंडर 4-6 अशा महिला दामिनी पथक म्हणून काम करत आहेत. आणि
दामिनी पथकाचं एकूण टोटल महिला 60 ते 65 महिला आहेत, महिला पोलीस, ज्या फक्त शाळांना व्हिजिट करतात. जसं शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुली आहेत त्यांना रस्त्यात काही मुलं अडवण्याचा प्रयत्न करतात किंवा काही ठिकाणी मुलं विनाकारण मुलींचा पाठलाग करण्यासाठी शाळा सुटायच्या टायमात थांबून असतात. कुठेतरी चौकात किंवा शाळेच्या बाहेर शाळा सुटायच्या टायमिंगमध्ये बरोबर बाहेरची मुलं येऊन थांबतात. तर ही मुलं आमच्या निदर्शनास आली की आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं काम करतो. आणि शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या ज्या पायी जाणाऱ्या मुली आहेत त्यांची काही मुलं पाठलाग वगैरे करतात, तर त्या मुलांवरती लक्ष ठेवण्याचं काम आम्ही करतो आहे. जसं प्रत्येक शाळेमध्ये एक दामिनी पथकाची तक्रार पेटी ठेवली आहे. जर मुलींना, आणि प्रत्येक शाळेमध्ये आमचं 2-3 महिन्यांनी एक लेक्चर असतं दामिनी पथकाचं. त्या लेक्चरमार्फत आम्ही मुलींना बोलक्या करण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं काही मुलींवरती कुणी दबाव आणत असेल, त्यांच्यावरती होणारे अन्याय ते जर घाबरून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा मुलींना आम्ही बोलक्या करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत एका मैत्रिणीसारखं आम्ही मिळून मिसळून बोलून त्यांना त्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करायला, म्हणजे आमचा पर्सनल नंबर, मी माझा पर्सनल नंबर सर्व मुलींना दिला आहे. सर्व शाळेंमध्ये मी माझा पर्सनल नंबर दिला आहे. तसंच 112 नंबर, इमर्जन्सी जर त्यांना रात्री बेरात्री कधी त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी 112 नंबर डायल करून, आणि पोलीस स्टेशनचा नंबर एक दिला आहे. तर हे 3 नंबर आम्ही त्यांना दिलेत. माझा पर्सनल नंबर, पोलीस स्टेशनचा नंबर, 112 नंबर. ह्या नंबरवरून ते आमची मदत घेऊ शकतात. आणि हा नंबर तुमच्या सर्वांसाठी सुद्धा आहे. इमर्जन्सी रात्री बेरात्री केव्हाही तुम्ही कुठल्याही भागात असाल, महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रात कुठेही असाल, आणि तुमच्यावरती असा कधी काही प्रसंग आला तर तुम्ही 112 नंबर डायल करायचा आहे. तुम्हाला तात्काळ तिथं पोलिसांची मदत मिळणार आहे. जसं तुम्ही आता म्हणाल इथं आम्ही 112 नंबर डायल केला तर इथं तुम्हाला तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांची मदत मिळणार आहे. आणि तुम्ही उदाहरणार्थ बीड, उस्मानाबाद दुसऱ्या जिल्ह्यात आहेत आणि तिथं तुम्ही 112 नंबर डायल केला आहे तर तिथल्या जवळचं पोलीस स्टेशनची पोलीस तुम्हाला मदत करायला तुम्हाला जागेवरती येणार आहेत. तर हा नंबर सर्वांना माहीत असायला पाहिजे. पूर्वी 100 नंबर होता, तो आता बंद झाला आहे. त्यानंतर मुलींना जर कोणी मोबाईलमार्फत टॉर्चर करत असेल तर त्या संदर्भात सुद्धा मुली आमच्यासोबत आता कंप्लेंट करणार आहे. बऱ्याच वेळा आता आमच्या असं निदर्शनास आलं आहे का आईवडील कंप्लेंट करत नाही आहेत मुलांवर होणारे अन्यायाची, पण मुली स्वतःहून आम्हाला येऊन सांगतायत का माझे वडील माझ्यासोबत असं वागतात किंवा माझा भाऊ असा वागतोय. त्यामुळं मी मगाशी तुम्हाला जसं मी काय लेक्चरचा आम्ही काय कधी अनुभव नाही आम्हाला, पहिल्यांदा तुमच्या महिलांसमोर मी लेक्चर देते. आणि शाळेमध्ये आम्ही मुलींसोबत लेक्चर करतो, पण ते म्हणजे तो अनुभव वेगळा आहे, महिलांसोबत बोलण्याचा अनुभव वेगळा आहे. आमचं काम पोलिसांचं म्हणजे लेक्चर बाबतीत मी काय मला कमी अनुभव आहे, बोलण्याचं जास्त हे नाही आहे. तरीसुद्धा मी तुमच्यासोबत जो काही माझं मत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मुलांना म्हणजे मला हेच सांगायचे, जी कोण अन्याय करणारी मुलं आहेत, जे कोणी मुलींचा रस्ता अडवणारी मुलं आहेत, ती मुलं तुमचीच आहेत. म्हणून एक पालक मीटिंग आणि महिला सोबत बोलायचा माझा खूप दिवसापासून विचार होता. मी शिक्षकांना सुद्धा शाळेत सांगितले का पालक मीटिंगला दामिनी पथकाला बोलवत चला, कारण जी काही मुलींना टॉर्चर करताय किंवा मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात ती मुलं पण तुमचीच मुलं आहेत, त्यांना सांभाळणं सुद्धा तुमचंच काम आहे. त्यांच्यावरती लक्ष तुम्ही मगाशी मी तुम्हाला तेच म्हटले, लक्ष असायला पाहिजे. मुलगा गेलाय बाहेर किंवा मुलगी गेली बाहेर, मग तो रात्री उशिरा येतो, का उशिरा आला, एवढा वेळ कुठं होता, एवढा वेळ काय करत होता, गार्डनमध्ये गेलता तर गार्डनमध्ये कशासाठी गेला, तुम्ही घेऊन जात चला मुलांना गार्डनमध्ये. मुलं सांगतात आलो मम्मी गार्डनमध्ये जाऊन, पण तो गार्डनमध्ये मुलींसोबत असतो किंवा मुलांसोबत असेल तर तो काहीतरी व्यसन करण्यासाठी गार्डनमध्ये असतोय. प्रत्येक वेळेस तो काय एन्जॉय करण्यासाठी गार्डनमध्ये जातच असेल असं काही तुम्ही समजू नका. का तुम्हाला वाटतं गेलाय खेळायला गार्डनमध्ये खेळत असेल, परंतु तो गार्डनमध्ये खेळायसाठीच गेलाय का कुठल्या मुलीला घेऊन गेलाय का काही व्यसन करायला गेलाय हे तुम्ही असं एकदा म्हणजे बाहेरून जाऊन पाहून चेक करू शकता तुम्ही काय करतोय तो गार्डनमध्ये जाऊन. किंवा इतका उशीर झाला, रात्रीचे 11 वाजले, अजूनपर्यंत मुलगा आपल्या घरी आला नाही, तर तो कुठे आहे याचा शोध घेणं आपल्या पालकांचं काम आहे. आणि पालकांसोबत सुद्धा आमचं आता माझं बोलणं झालं आहे. मला खूप म्हणजे मला वाटतं काहीतरी यातनं तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी मार्गदर्शन कराल आणि तुमचे मुलं कुठं चुकू नाही भविष्यात आणि कुठल्याही गोष्टीत अडकू नये, त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई होऊ नये ही अपेक्षा बाळगते. कसं आहे भविष्यात आता साधा जॉब पाहिजे तुम्हाला, पर्सनल साधा कंपनी, प्रायव्हेट कंपनीमध्ये जर तुम्हाला मुलांना कामाला पाठवायचं आहे तरीही पोलीस व्हेरिफिकेशन
पोलीस व्हेरिफिकेशनच पाहिजे आता कंपल्सरी. आता सर्व शिक्षकांसाठी पोलीस व्हेरिफिकेशन केले, चारित्र्य पडताळणी केली. कारण तो जो प्रकार घडला आहे बदलापूरचा, त्यामध्ये ठेवलेला तो कर्मचारी होता, त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्याला जॉबला ठेवलेलं होतं आणि हा प्रकार समोर घडला. त्यामुळं जॉबसुद्धा करताना ह्या व्यक्तीने भविष्यात काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत का नाही याची नोंद पोलीस स्टेशनला असते. जसं एखाद्या मुलांनी, तुमच्या मुलांनी किंवा एखाद्या व्यक्तीने किंवा कुठल्याही व्यक्तीने जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याच्यावरती काहीतरी पोलीस स्टेशनला नोंद असते आणि ही नोंद चेक केली जाते. त्यानंतरच तुम्हाला प्रायव्हेट कंपनी असो किंवा कुठल्याही कंपनीत जॉब दिला जाणार आहे. त्यामुळे आपले मुलं जर आज चुकले तर त्यांचं भविष्य खराब होणार आहे. तुम्ही असं समजू नका का माझा मुलगा चुकतोय, काय नाही होत, काय कोण काय करणार नाही. पण चुकून जर तो आमच्या कोणाच्या हाताला लागला तर त्याच्यावरती आम्ही काही चुकीचं काही त्याची जशी जी काही चूक असेल तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली तर त्याचं करिअर खराब होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः सतर्क राहायचं आहे आणि आपल्या मुलांकडून अशा काही चुका होऊन द्यायच्या नाही. भविष्यात तो UPSC MPSCची एक्झाम पास होईल किंवा खूप मोठ्या पदावरचं त्याला जॉब लागेल, परंतु त्याला चारित्र्य व्हेरिफिकेशन, पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि ते फक्त आणि फक्त पोलीस स्टेशनलाच मिळणार आहे का त्याच्यावरती इथून मागं काही गुन्हे दाखल आहेत की नाही. आणि जर असं काही गुन्हा दाखल असेल तर त्याला कुठलाच जॉब मिळणार नाही. UPSC पास हो, MPSC पास हो किंवा साध्या कंपनीत, प्रायव्हेट कंपनीला त्याला जॉबला जायचं आहे तरी त्याला ते सर्टिफिकेट मिळणार नाही. त्याची कल्पना पालकांना पाहिजे. आणि आपल्या मुलांवरती म्हणजे फक्त मुलींवरती नाही म्हणायचं मला, कारण लोक काय करतात मुलींवरती लक्ष जास्त देतात आणि मुलांकडं नाही. तर चुका करणारी मुलं आहेत आणि मुली पण आहेत, असं नका समजू. मुलींवर अन्याय होतोय मग मुली पण कमी आहेत. मुलींवर अन्याय होतोय मान्य आहे, पण काही मुली कमी पण नाही आजकाल, मुलांच्या 4 पट पुढं पण आहेत. त्यामुळं मुलींवर सुद्धा लक्ष ठेवा, मुलांवरती लक्ष ठेवा. मोबाईलचा वापर कमी करा आणि सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे, काळाची गरज आहे सतर्क राहणं. बिंदास मग मला असं नाही म्हणायचं का तुम्ही खूप टेन्शनमध्येच राहता, असा प्रकार घडला आहे मग घाबरून जाण्याचा विषय नाही आहे. सतर्क राहण्याची गरज आहे, काळाची गरज आहे. आणि मोबाईल कमी वापरा, वेळोवेळी तेच सांगाल, कारण ह्या ज्या विकृती घडत आहे समाजामध्ये ह्या फक्त आणि फक्त मोबाईलच्या अतिवापराने घडत आहेत. कारण मोबाईलचा अतिवापर, मोबाईलमधले जे काही व्हिडिओ वगैरे पाहण्याची जी लोकांना जी सवय झाली आहे त्यातनं ते व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे. गांजा ओढणं, ड्रग्स करणं, दारू पिणं हेही प्रकार वाढले. त्यानंतर माणूस स्वतः शुद्धीव नसतो, तो काय करतो याची त्याला कल्पना नसते, त्यामुळे याचंही त्या व्यक्तीला भान नसतंय. त्यामुळे ह्या व्यक्ती आपल्या घरातलेच असतात, म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या तरी घरातली ही व्यक्ती असते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींवरती आपल्या बारकाईने लक्ष पाहिजे. साध्या चुका झाल्यास त्या निदर्शनास आल्या तर मोठी चूक होत नाही आणि साध्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. अजून काही कुणाची अडचण आहे का, काही प्रश्न आहे का? महिलांचा एकच प्रश्न आहे की सेल्फ डिफेन्ससाठी मॅडमनी थोडंसं आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवावं, तर त्यासाठी मॅडम तयार आहेत का? म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी समजा मुलींवर अटॅक झाला तर त्याबद्दल म्हणजे काही प्रश्न असे आहेत महिलांचे की त्या म्हणजे अटॅक झालं तर काय आपण प्रतिक्रिया त्यावर करायची, तर याबद्दल मॅडम थोडंसं प्रात्यक्षिक दाखवत आहे. मुलींना मेकअप जसा करायला आवडतो, मेकअप कसा करतात मुली, लिपस्टिक लावणार, लाली लावणार, तर मेकअपचं सामान कंपल्सरी महिलांसोबत असतात. म्हणजे महिला कुठेही फिरायला जाऊ, तिथेही जाऊ, त्यांच्यासोबत मेकअपचे सामान कधी विसरून राहत नाही. तर मला असं म्हणायचं आहे, ज्यावेळेस तुमच्यावर काही असा अडचणीचा प्रसंग येईल किंवा ज्यावेळेस तुमच्यावर कोणी लोक हमला करतील त्यावेळेस तुम्ही पटकन आपल्या पर्समधला हे काढायचं बॉडी स्प्रे तुम्ही जर त्यांच्या डोळ्यावरती मारलं तर ते तात्पुरते त्यांना दिसणार नाही आणि तुम्ही तुमचा बचाव करू शकता. तर आणि जसं तुम्ही मेकअप करण्याकडे जास्त लक्ष देत आहे तसं आपला फिटनेस, म्हणजे कसं मला काय म्हणायचं आहे, तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करा नाही का. आणि महिला आहे म्हणून घाबरून राहू नका. ज्यावेळेस तुमच्यावर काय असा हमला होणार आहे त्यावेळेस तुम्ही घाबरूनच असा काही प्रसंग आला का आपण म्हणणार आता काय करायचं, घाबरून जाणार. त्यावेळेस घाबरून न जाता प्रसंगावधान साधणे, माहिती आहे ना, प्रसंगावधान साधलं जातं. त्यावेळेस परिस्थिती जशी असेल, आजूबाजूला माणसं असेल तर त्यांचा फायदा घ्यायचा आहे, आजूबाजूला एखादी वस्तू पडलेली असेल त्या वस्तूचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे घाबरून न जाता आपण आजूबाजूला कुठली
किंवा कुठल्या गोष्टीचा आता ह्या ठिकाणी अशा वेळेस आपण कुठल्या गोष्टीचा उपयोग करू शकतो त्या प्रसंगानुसार ती गोष्ट तुम्हाला सुचली पाहिजे. जसं कोणी आजूबाजूला जर लोक जास्त असतील तर आरडाओरडा करायचा आहे, समाज गोळा करायचा आहे, समाजाच्या ठिकाणी सेफ जागी जिथं तुम्ही सेफ आहात त्या जागेकडे धाव घ्यायचा आहे. आणि मॅडम नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी कल्याणी रहाटे पागोरे. बरं, आज या ठिकाणी एक दामिनी पथकाचं एक मार्गदर्शन ठेवलं होतं. नक्की काय होतं हे? सर, खरं तर आम्हाला या घटनेचा निषेध करायचा होता की ज्या गेल्या आठवड्याभरात कोलकाता, बदलापूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ज्या घटना मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्यात त्याच्या निषेधार्थ आम्ही सकल मराठा परिवार नारी शक्ती मावळ तालुक्याच्या वतीनं आज आमच्या महिलांना दामिनी पथक तळेगाव दाभाडे स्टेशन यांच्या वतीनं एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवला होता आणि सोबतच या सर्व घटनांचा निषेध व्यक्त करत आम्ही सरकारला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आहोत की आमच्या बहिणींना लवकरात लवकर योग्य तो न्याय द्यावा. मॅडम नमस्कार. आज या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलेलं होतं. साधारण किती महिला उपस्थित होत्या आणि त्यांच्यामुळं जे मार्गदर्शन झालं त्याच्यामुळं काय फायदा झाला असेल महिलांना? सर, मी दीपाली तांबे. आज इथे दामिनी पथक बोलवलं होतं. त्यांचं मार्गदर्शन जे ठेवलं होतं त्याच्यासाठी 100+ महिला आपल्याकडे होत्या आणि त्यांनी स्वतःला प्रोटेक्शन कसं करायचं, सेल्फ डिफेन्स कसा करायचा, अतिप्रसंगाची वेळ आल्याच्या नंतर आपण काय करायचं याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन आणि काही प्रात्यक्षिकं आज आम्हाला दिलेली आहेत. त्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं. म्हणजे नक्की याचा फायदा होणार त्यांना? फायदा खूप होणार आहे मुलींना आणि शक्यतो महिलांना याचा खूप फायदा होईल. बरं, नमस्कार. आपली ओळख सांगावी. आपण काय सांगाल? मी त्यांनी शेवकर. आज जे कार्यक्रम झाला आहे तो खूप म्हणजे ह्याचा होता, महत्त्वाचा होता. कारण का आज जे समाजात घडते त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम असं माझं म्हणणं आहे. बरं, आपण काय सांगाल? कसा झाला कार्यक्रम? सर, कार्यक्रम तर छान झाला. याचा महिलांना आणि शक्यतोवर आमच्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना याचा महत्त्वाचा फायदा होणार आहे. सेल्फ डिफेन्सचे धडे आम्हाला यामध्ये देण्यात आले आहे. तर ते नक्कीच आम्ही जर आमच्यावर अतिप्रसंग ओढवला तर आम्ही ते नक्कीच अंमलात आणू शकतो. बरं, नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी योगिता फलके. बरं, कार्यक्रम खूप छान झाला. लहान मुलांनी आजच्या युगामध्ये कसं आईवडिलांशी वागायचं आणि कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी वर्तवणूक करायची हे ह्या दामिनी पथक यामधून आईवडिलांना खूप छान असा संदेश दिलेला आहे दामिनी पथकाने. तर त्यासाठी दामिनी पथकाचे खूप खूप धन्यवाद.